माथेरानला फॅमिली सोबत येण्यासाठी शोधत आहात एक खास हॉटेल, जिथे प्रत्येक सुट्टी बनते एक सुंदर आठवण. माथेरान रेल्वे स्टेशन पासून अवघ्या 7 मिनिटांच्या अंतरावर निसर्गाच्या सान्निध्यात वसलेलं सेसिल हॉटेल माथेरान. फॅमिलीसाठी प्रशस्त एसी रूम्स, शांत आणि आरामदायी प्रायव्हेट विलाज, मुलांसाठी खेळण्यांची खास व्यवस्था आणि आनंददायी स्विमिंग पूल, तसंच स्वादिष्ट शुद्ध शाकाहारी भोजनासाठी प्रशस्त डायनिंग हॉल. आराम, आनंद आणि आपल्या माणसांसोबत घालवलेले खास क्षण हे सगळं अनुभवण्यासाठी भेट द्या सेसिल हॉटेल माथेरान. बुकिंगसाठी स्क्रीनवर दिसणाऱ्या नंबरवर आत्ताच कॉल करा आणि तुमचा फॅमिली मुक्काम निश्चित करा. आज 40-42 तापमान आहे साहेब. रात्री जर एसी नाही लावली तर झोपू शकत नाही. लहान मुलगा जर पंखा नसेल ना तर बाहेर आणावं लागतं. आता ज्याच्या घरी इन्व्हर्टर नाहीये त्यांनी काय करायचं? तुम्ही रात्री येऊन परिस्थिती बघा. अधिकारी बाहेरच्या कंपन्या खाजगीकरण व्हावं म्हणून त्याला प्रोत्साहन देत आहेत. हा आमचा आरोप आहे तुमच्या अधिकारी वर्गावर, म्हणून ही नाटकं चालू आहे. तुम्ही पगार कसली घेता साहेब? ह्याच कामाची घेता ना. स्वतःच्या पैशाने घेऊन जातात हो. आज वाटते आम्हाला ते पण सांगतात. ते पण मीच लावून दिले, पण नाही त्यांच्या कंडक्टरला. आणि इथे जो कर्मचारी असेल ड्युटीला त्यांनी वेटिंगला फोन उचलायचे. नेरळ परिसरात गेल्या अनेक दिवसांपासून वीज पुरवठ्याचा बोजवारा उडाला आहे. कोणतीही पूर्वसूचना नाही, कोणताही संदेश नाही आणि अचानक तासनतास वीज गायब होते. वारंवार होणाऱ्या या त्रासामुळे नागरिकांचा संताप अखेर रस्त्यावर उतरला. परिसरातील वाढत्या लोडमुळे इलेक्ट्रिक डीपी सतत उडत आहेत. धक्कादायक बाब म्हणजे मागील अवघ्या 3 महिन्यांत तब्बल 8 इलेक्ट्रिक डीपी जळाल्याची किंवा उडाल्याची नोंद आहे. तरीही प्रशासनाकडून ठोस उपाययोजना होत नसल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. स्थानिकांच्या म्हणण्यानुसार नेरळ सारख्या मोठ्या भागासाठी किमान 12 कर्मचाऱ्यांची आवश्यकता असताना सध्या केवळ 5 कर्मचारी कार्यरत आहेत. मनुष्यबळाच्या या कमतरतेमुळे दुरुस्तीची कामे रखडत असून नागरिकांना त्याचा मोठा फटका बसत आहे. या सर्व समस्यांमुळे संतप्त नागरिकांनी MSAB कार्यालयावर धडक मोर्चा काढत अधिकाऱ्यांना जाब विचारला. आंदोलनानंतर अधिकाऱ्यांनी नेरळकरांना लेखी आश्वासन दिले आहे की 4 तारखेपर्यंत आवश्यक कर्मचारी संख्या वाढवण्याचे प्रयत्न केले जातील आणि पुढील 3 महिन्यात नेरळमधील वीज समस्यांवर कायमस्वरूपी तोडगा काढण्याचा प्रयत्न केला जाईल. मात्र प्रश्न अजूनही कायम आहेत. 3 महिन्यांत 8 डीपी उडाल्यानंतरही प्रशासन जागे का झाले नाही? प्रोजेक्ट रिपोर्ट सादर होऊनही त्यावर काम का सुरू झाले नाही? आता नेरळकरांचे लक्ष प्रशासनाच्या पुढील पावलांकडे लागले आहे. दिलेले आश्वासन प्रत्यक्षात उतरते की पुन्हा एकदा नागरिकांच्या पदरी निराशाच पडते, हे येणारा काळच ठरवणार आहे. काशीनाथ शिंदे, सहाय्यक अभियंता, दहिवली शाखा 1. आत्ताच आपण केंद्र साहेबांसोबत फोनवर बोललात. त्याप्रमाणे केंद्र साहेबांनी दिलेल्या आश्वासनाप्रमाणे मी आपणास इथे पुढील 10 दिवसामध्ये पूर्ण लाईन स्टाफ हजर करून देणार आहेत नवीन. त्यानंतर इथे लागणारी जी साधन सामुग्री आहे, उदाहरणार्थ कंडक्टर, केबल, काय असतील ज्या गोष्टी आहेत ते साहेब आज तुम्हाला पुरवणार आहेत. आणि दिनांक 4 तारखेला केंद्र साहेब स्वतः सकाळी 10 वाजता इथे तुमच्या समोर हजर राहणार आहेत आणि बाईट देणार आहेत. या व्यतिरिक्त अजून काय तुमच्या तक्रारी? आता 2 तासामध्ये ऐका, चर्चा संपलेली आहे. महत्वाचं आता आपण